नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा। नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व कालकथित अरविंदजी अण्णा कुवर, जिल्हाध्यक्ष RPI, दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी शांत झाले। ते कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, रिपब्लिकन चळवळीचा संघर्ष योद्धा, कृतिशील जननायक, पॅन्थर पासून ते रिपब्लिकन चळवळीत तन मन धनाने समाज परिवर्तनाचे कार्य करणारे अण्णाजी सर्वच समाजात त्यांच्या आपुलकीचे नाते होते। त्यांच्या जाण्यामुळे समाजात मोठी पोकळी निर्माण झाली। अशा महान व्यक्तिमत्वाचे शोक सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। आठवले साहेब यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अरविंदजी अण्णा कुवर यांची एकनिष्ठ कामांची आठवण व्यक्त केली। अरविंद यांना सारखे कार्यकर्त्यांमुळे मी मंत्रिपदापर्यंत पोहोचलो, असे शब्द आठवले साहेब यांनी बोलले। आठवले साहेब कुवर परिवाराशी व्यक्तिशः घरात परिवारांना भेटून सांत्वन केले। या शोक सभेला आमदार राजेशजी पाडवी, मकरंदजी पाटील, सर्वे स्तरातील राजकीय सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। जानवी बागडेसह राजेंद्र बिरारी, नंदुरबार। एक अत्यंत शांत मनाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून ते माझ्या पाठीशी गेले अनेक वर्षांपासून उभे राहिले। त्यानंतर जी मुवमेंट ही अत्यंत संघर्षशील मुवमेंट होती। त्या मुवमेंटमध्ये मी गावागावाशी संपर्क केलेला होता। त्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये मला वाटतं पूर्वीचा धुळेचा जिल्हा होता, पण नंतर नंदुरबार जिल्ह्याचा झाला। त्या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारे ते होते आणि गेली 20-25 वर्ष ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते। त्यांच्या जाण्यामुळे पक्षात मोठं नुकसान झालेलं आहे आणि ही जी त्यांच्यामुळं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढणं अत्यंत अवघड आहे, पण आम्हाला ही पार्टी पुढे चालवायची आहे आणि अरविंद कुवर यांच्या स्मरण करून आम्हाला ही पार्टी पुढं मजबूत करायची आहे आणि त्यांचा नक्कीच आम्हाला नेहमी आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा आहे। सर, कोणाला नेतृत्व दिलं जाईल? ठीक आहे, ते ठरेल आता, पक्षाला ठरवेल आता, पक्ष एकत्र बसेल। सर, ही अध्यक्ष कैलासवासी आदरणीय अरविंदजी अण्णा यांचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं। त्यांच्या दुःखद निधनामुळे आज या ठिकाणी शोकसभा आयोजित केली। त्या सभेसाठी केंद्रीय नेते तसेच केंद्र सरकारचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले साहेब आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं मी सर्वप्रथम माझ्या मतदारसंघाच्या वतीने माझ्या वतीने स्वागत करतो। उपस्थित सर्व कुवर परिवारावरती प्रेम करणारे, अण्णांवरती प्रेम करणारे त्यांचा परिवार त्यांचे देखील या ठिकाणी मी स्वागत करतो। अण्णांचा माझा सहवास, मी 2019ला आमदार झालो तेव्हा अण्णा RPIचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, तर त्यांनी महायुतीय धर्म अतिशय प्रामाणिकपणे असं पाळला। प्रत्येक माझी कुठलीही निवडणूक असेल, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, आमदारकी असो, खासदारकी असो, अतिशय जीव लावून प्रामाणिकपणे त्यांनी प्रत्येक गावागावापर्यंत मला त्या ठिकाणी त्यांनी सहयोग दिला आणि असं साधं प्रामाणिक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी हरपलं। मी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। यांच्या शोकाकुल शोक सभेसाठी उपस्थित असलेले RPI आठवलेचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे सर्वांचे नेते, बहुजन नायक, जनसेवक आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचं अतिशय कुवर परिवार प्रेम होते। त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी आमच्या भेटी दिलेल्या आहेत। या जिल्ह्यामध्ये साहेब जी पोकळी दलित समाजामध्ये, बहुजन समाजाने, आदिवासी समाज झालेली आहे, अण्णांच्या जाण्यामुळे एक खूप मोठी दरी, एक खूप मोठी पोकळी आज कार्यकर्त्यांमध्ये तयार झालेली आहे। एक अजातशत्रू नेतृत्व अण्णांच्या जाण्यामुळे एक हरपलेलं आहे। ज्या वेळेस अण्णांचा कुठलाही कार्यक्रम असो,
दलित आदिवासी बहुजन समाज संघटनांमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये ते समन्वयक होते, निमंत्रक होते. त्यांनी अनेक कार्यक्रम, मग तो सामाजिक हक्क संघर्ष महामोर्चा असेल, शहरातील बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळाचा असेल, अनेक अशी कामं जे त्यांनी पूर्णत्वास नेली. त्यांच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचे खूप मोठं योगदान होतं. त्यांच्या ज्ञानाने आमच्या दलित आदिवासी आणि बहुजन समाजातील सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठी पोकळी तयार झालेली आहे. या सभेसाठी आपल्या देशातील सामाजिक न्याय मंत्री, राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी 2 तारीख आधी दिली होती, पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये 2 ते 3 झाली. या 3 तारखेच्या कार्यक्रमात आपण मोठं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आपण ते मोठं केलेलं होतं, परंतु साहेबांच्या खूप व्यस्त कार्यक्रमामुळे आपण ते कार्यक्रम घेऊ शकू नये, म्हणून ही छोटे कानिका असेना परंतु सर्व समाजाचे लोक, सर्व पक्षीय लोक या सभेसाठी उपस्थित, म्हणजे आपल्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष मकरंद साहेब, उपाध्यक्ष बीजेपीचे, आमच्या या शाळा तळोदा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेदादा पारवी असतील, आमचे रामभाऊ मानिक असतील, शशीदादा वाघ असतील, सगळ्यांचं म्हणजे त्यांनी इतका फॉलोअप घेतला की ही सभा कशी होईल, आणि इतकं म्हणजे कुटुंबात लग्न असल्यामुळे पण ते इतकी मोठ्या संख्येमध्ये इथं उपस्थिती खूप उल्लेखनीय आहे. म्हणून या कार्यक्रमासाठी साहेब आले म्हणून त्यांचे आम्ही कुंवर परिवारातर्फे त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद.